नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघणार आहोत चालू घडामोडी, राजकीय घडामोडी. निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. निर्मय सक्सेस अकॅडमी प्ले स्टोअरवर ॲप उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आपल्या टी CTT आणि इतर MPSCच्या बॅचेस, DMLTच्या बॅचेस, सर्व बॅचेस उपलब्ध आहे. तुम्ही तिथून जाऊन परचेस करू शकता. फार्मसी ऑफिसर सुद्धा आपली बॅच तिथं उपलब्ध आहे. विथ टॉपिक वाईज नोट डिटेल्समध्ये उपलब्ध आहे सर्व बॅचेस. तुम्ही तिथून परचेस करू शकता आणि कमीत कमी पैशामध्ये आहे. 500, 200, 1000 अशा बॅचेसमध्ये उपलब्ध आहे, जेणेकरून सर्वांना प्रॉफिटेबल राहील आणि एकदा घेतल्यानंतर तुम्हाला 1 वर्षापर्यंत त्याचा असेच भेटला जाईल. त्याच्यामुळे तुम्ही ते परचेस करा. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत चालू घडामोडी, राजकीय घडामोडी. 1 डिसेंबर 2024 पासून ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपण बघणार आहोत. याच्यात नंतर आपण पुन्हा वाढवणार आहोत, दुसरे व्हिडिओ लगेच आणणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हे बघा. ठीक आहे, चला आपण राजकीय घडामोडीचा संक्षिप्त आढावा घेऊया. पुन्हा याच्यात वन लाईनर येणार आहे, पुन्हा डिटेल्स वाला न्यूज येणार आहे. 3 व्हिडिओ याचे पार्ट मध्ये बनले जातील. ठीक आहे, चला आता गुजरातचे नवीन मंत्रिमंडळ बघा. गुजरातचे नवीन मंत्रिमंडळ आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत काय काय आहे. तर गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहे? भूपेंद्र पटेल. हे लक्षात ठेवा, हे विचारू शकते. पोलीस भरती, बाकी सरळ सेवेला हे विचारू शकते. यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळाचा भाग म्हणून 21 मंत्र्यांनी 17 ऑक्टोबर 2025 रोजी शपथ घेतली. किती? 17 ऑक्टोबर 2025 रोजी. 40 वर्षीय हर्ष संघवी गुजरातचे सर्वात तरुण उपमुख्यमंत्री. हे लक्षात ठेवा. 40 वर्षीय हर्ष संघवी गुजरातचे सर्वात तरुण उपमुख्यमंत्री ठरले आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी रिवाबा जडेजा यांचाही मंत्रिमंडळात समावेश केला आहे. ठीक आहे, आता दुसरे बघा. आर व्यंकटरमणी. हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. हे विचारते म्हणजे विचारणारच आहे. MPSC इतर करंट अफेअर्स मध्ये सुद्धा विचारणार. ज्येष्ठ वकील आर व्यंकटरमणी यांची भारताचे महान्यायवादी अटर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणून 1 ऑक्टोबर 2025 पासून पुढील 2 वर्षासाठी फेरनियुक्ती, म्हणजे यांची पहिली नियुक्ती होती, आता फेरनियुक्ती करण्यात आली. हे लक्षात ठेवा. त्यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी ज्येष्ठ कायदेतज्ञ के वेणुगोपाल यांच्याकडून 16वे, कितवे? 16वे. आता MPSC मध्ये 16च्या जागी 15 करू शकते आपण. हे 16चा आकडा लक्षात ठेवा. 16वे महान्यायवादी म्हणून पदभार स्वीकारला. कोण? आर व्यंकटरमणी. राजस्थानमध्ये धर्मांतर रोखण्यासाठी विधेयक विधानसभेत 9 सप्टेंबर 2025 रोजी धार्मिक धर्मांतरण रोखण्यासाठी विधेयक मंजूर केले. राजस्थान बेकायदेशीर धर्म परिवर्तन बंदी विधेयक 2025 असे कायद्याचे नाव असून आजीवन कारावास आणि 1 कोटी रुपयापर्यंत दंडाची तरतूद. आता हे विचारू शकते कोणत्या राज्यात धर्मांतर बिल आणलं. हे एक लक्षात ठेवा. किती? आजीवन कारावास आहे आणि 1 कोटीपर्यंत दंड आहे. हे लक्षात ठेवा. लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी पहिली ग्रामपंचायत कुठं आहे? हे केरळमध्ये आहे. हे बघा, केरळ. याचा उद्देश काय आहे मी तुम्हाला समजून सांगतो. लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी पहिली ग्रामपंचायत हवामान संवेदनशीलता, लोकांच्या स्थितिस्थापकत्व क्षमता वाढवण्यासाठी जिवंत प्रयोगशाळा लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारण्यात आली आहे. बघा, हे कशासाठी आहे? लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी पहिली ग्रामपंचायत हवामान संवेदनशीलता आणि लोकांची स्थितिस्थापकत्व क्षमता वाढवणं. हा शब्द थोडा कठीण आहे. स्थितिस्थापकत्व वाढवण्यासाठी जिवंत प्रयोगशाळेचा दृष्टिकोन स्वीकारण्यात आलेला आहे. केरळमधील कानिचर ही देशातील पहिली ग्रामपंचायत आहे. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये मदरसा मंडळे रद्द करण्यात आली आहे. हे लक्षात ठेवा. उत्तराखंडमध्ये मदरसा मंडळे रद्द करण्यात. उत्तराखंड मंत्रिमंडळाने 17 ऑगस्ट 2025 रोजी उत्तराखंड अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था विधेयक 2025 ला मंजुरी दिली आहे. मदरसा मंडळे रद्द करून अशा स्वरूपाचा कायदा करणारे उत्तराखंड देशातील पहिले, हे बघा, पहिले वेग वगैरे विचारते,
त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. या विधेयकानुसार 1 जुलै 2026 पासून उत्तराखंड मदरसा शिक्षण मंडळ कायदा 2016 तसेच उत्तराखंड गैर सरकारी अरबी पार्शियन मदरसा मान्यता 2019 ला रद्द केले जातील. संसदीय भाषेमध्ये राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीत समाविष्ट असलेल्या सर्व भाषांमध्ये संसदीय कामाचा एकाच वेळी अर्थ लावता येणार आहे, अशी घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम यम बिर्ला 19 ऑगस्ट 2025 मध्ये अधिवेशनात केली. याआधी 18 भाषांमध्ये अशी सुविधा होती. ठीक आहे. 8व्या अनुसूचीत समाविष्ट सर्व भाषा, आता सर्व भाषा होणार. त्यामध्ये नव्याने 3 भाषेचा समावेश करण्यात आला आहे. 3 कोणत्या भाषा आहे? काश्मीरी, कोकणी आणि संताली. ठीक आहे. हे लक्षात ठेवा बरं, हे विचारते MPSC च्या राज्यसेवेमध्ये तरी विचारणार आहे हे. IIT मद्रास येथील सेंटर फॉर ह्युमन सेंट्रिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे केंद्र संसदेतील चर्चेचे 22 भारतीय भाषांमध्ये रिअल टाइम भाषांतर करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. IIT मद्रास येथे सेंटर फॉर ह्युमन सेंट्रिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे केंद्र संसदेतील 22 भाषांमध्ये रिअल टाइम भाषांतर करण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. हे लक्षात ठेवा. किती भाषा? 22 भाषा. कोणी केलंय? IIT मद्रासने. सेंटर फॉर ह्युमन सेंट्रिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिअल टाइम मध्ये भाषांतर करणार आहे संसदेत. जसं कोणी येते तिथं एखादा इंग्लिश मध्ये बोलत आहे पण त्याला भाषांतर मराठीमध्ये पाहिजे, तसंच तो तिकडे बोलत राहील, इकडे मराठीमध्ये भाषांतर होत राहील. ठीक आहे. हे वाला रिअल टाइम आहे त्याच्यामध्ये. कर्नाटक राज्य अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे विभाजन. कर्नाटकने जे SCचं जे आरक्षण होतं त्याला डिवायडेशन केलं ABCD मध्ये, नाही का. आता अलग अलग कास्टला अलग अलग आरक्षण तिथं भेटणार. जसं आपल्याकडे NTA, NTB, OBC मधून जे आरक्षण भेटलं NTA, NTB, NTC, NTD, तशामध्ये 17% आरक्षणाचे विविध गटात विभाजन करून आरक्षण रचनेला मान्यता दिली. कर्नाटकसाठी निवृत्त न्यायाधीश HN नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला. कोणाखाली? नागमोहन दास यांच्या अध्यक्ष. सभासार AI साधन बघा. हा कशासाठी आहे, काय आहे याच्यामध्ये आपण सर्व बघणार आहोत. पंचायत राज मंत्रालयाने सभासार नावाचे एक नवीन AI संचालित साधन सुरू केले आहे. ठीक आहे. हे साधन ग्रामसभांच्या कामकाजाची नोंदणी अधिक सोपी, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवते. सभासार हे भारत सरकारच्या भाषिणी प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. भाषिणी प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. या साधनाचा पहिला वापर त्रिपुरा राज्यात 15 ऑगस्ट 2025 रोजी विशेष ग्रामसभेच्या बैठकीसाठी आयोजन करण्यात आला होता. ठीक आहे. नोटरी पोर्टलची सुरुवात. कायदा आणि न्याय मंत्रालयाने नोटरी कायदा 1952 नोटरी नियम 1956 अंतर्गत ऑनलाईन सेवा प्रदान करण्यासाठी नोटरी पोर्टल सुरू केले. हे केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या नोटरींना विविध सेवांसाठी भारत सरकारशी जोडते. हे पोर्टल एक फेसलेस आहे. कसं आहे? फेसलेस, पेपरलेस, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रणाली सुनिश्चित करते. हे केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या नोटरींना विविध सेवांशी जोडते. ठीक आहे. कोणता कायदा? 1952. सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा. हे लक्षात घ्या. केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते 3 ऑगस्ट 2025 रोजी दिल्ली विधानसभांच्या 500 किलोवॅट 500 किलोवॅट रूफटॉप सोलर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. कोणती विधानसभा? दिल्ली. पहिली. यासह केवळ फक्त सौर ऊर्जेवर सोलर एनर्जीवर काम करणारी दिल्ली विधानसभा देशातील पहिली विधानसभा ठरली आहे. का नाही? पंजाबमध्ये सांकेतिक भाषा तज्ञांची नेमणूक. पंजाब हे बाल न्याय कायद्याअंतर्गत
बाल न्याय कायद्याअंतर्गत सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. किती पहिले हे लक्षात ठेवा. सांकेतिक भाषा विचारू शकते तर कोणते? पंजाब. पंजाब सरकारने बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत सांकेतिक भाषा अनुवादक, दुभाषी आणि विशेष शिक्षण तज्ज्ञांची नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. याचा उपक्रमाचा मुख्य उद्देश बघा. मुख्य ऐकण्या आणि बोलण्याच्या अक्षमता म्हणजे ज्यांना ऐकू आणि बोलण्यामध्ये अडथळा येत नाही का आपण, तर ते दिव्यांग लोकांसाठी, मुलांसाठी न्याय प्रक्रियेतील संवादाचे अडथळे दूर करण्यासाठी नाही का, म्हणजे त्यांना पण आपल्या ज्यांना ऐकू नाही येत तरी त्यांच्या सांकेतिक भाषामध्ये बोलते त्यांना पण आता विधानसभेमध्ये काय चालू आहे काय नाही त्या उद्देशाने ते बघू शकते. ठीक, चांगला चांगला निर्णय आहे. चांगले रस्ते हा एक मूलभूत अधिकार आहे. विचारू शकते, हा पॉलिटीमध्ये विचारू शकते. सुरक्षित, मोटार योग्य आणि सुस्थितीत रस्ते मिळवणे हा मूलभूत अधिकारांचा एक भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सुरक्षित, मोटार योग्य, सुस्थितीत रस्ते मिळवणे हा मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. रामकुमार विरुद्ध मध्य प्रदेश राज्य. रामकुमार विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे.बी. पार्डीवाला, न्यायमूर्ती आर. महादेवन या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या निकालानुसार सुरक्षित, सुस्थितीत असलेल्या रस्त्यापर्यंत पोहोच मिळवणे हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत जीवनाचा हक्क भाग आहे. डिजिटल प्रवेश हा मूलभूत हक्क मानला जातो. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाने 30 एप्रिल 2025 रोजी एका निकालात ई गव्हर्नन्स आणि कल्याणकारी वितरण प्रणालीमध्ये समावेशक आणि अर्थपूर्ण डिजिटल प्रवेश हा राज्यघटनेचा कलम 21 अंतर्गत जीवन स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे असे म्हटले आहे. अमर जैन विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. डिजिटल प्रवेश हा चांगले रस्ते हे दोन तर कुठं ना कुठं विचारणार आहे. हा मूलभूत अधिकार आहे, मूलभूत हक्क आहे. राजभाषा विभागाला 50 वर्ष पूर्ण. राजभाषा विभागाला 50 वर्ष पूर्ण. केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजभाषा विभागाचे सुवर्ण महोत्सवी 26 जून 2025 रोजी, 26 जून हे डेट लक्षात ठेवा. 26 जून 2025 रोजी सुवर्ण महोत्सवी 15 वर्ष झाले. 26 जून 1975 ला या विभागाची स्थापना झाली. सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा भाग 11 जुलै 2025 रोजी हैदराबाद येथे दक्षिण संवाद नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हे बघा, कुठं सुवर्ण महोत्सव, कुठं हे तर विचारू शकते, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. हैदराबाद दक्षिण संवाद हे इथं झाला म्हणून हे लक्षात ठेवा. कुठं झाला म्हणून हे विचारते, म्हणजे आपल्याला कन्फ्युज मध्ये नाही का, आपल्याला वाटेल दिल्लीला झालं, पण दिल्लीला नाही, हे हैदराबादला झालं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ULB अध्यक्षाची परीक्षा. ठीक आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे ULB अध्यक्षाची पहिली राष्ट्रीय परिषद आहे 3 ते 4 जुलै 2025 रोजी हरियाणातील गुरुग्राम मधील मानेसर येथे पार पडली. हरियाणातील गुरुग्राम मानेसर येथे पार पडली. संविधानिक लोकशाही आणि राष्ट्र उभारण्याची बळकट करण्याची शहरी स्थानिक संस्थांची भूमिका अशी या परिषदेची थीम होती. थीम आता लक्षात ठेवा, शहरी स्थानिक संस्थांची भूमिका. हे थीम लक्षात ठेवा. हे विचारू शकते. संविधानिक लोकशाही आणि राष्ट्र उभारणी बळकट करण्यासाठी आणि कुठे झाली हे गुरुग्राम मधील मानेसर, हैदराबाद राज्यातील. ठीक आहे, इथं पार पडली. कधी पार पडली हे थोडंसं लक्षात ठेवून घ्या आणि हे जास्त लक्षात ठेवा. आता अंदाज समिती बघा. अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद. भारतीय संसदेतील अंदाज समितीच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75 वर्ष मुंबईमध्ये 23-24 जून रोजी देशभरातील अंदाज समितीचे अध्यक्ष व सदस्य राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. याला जे आहे अंदाज समिती आहे, एस्टिमेट कमिटी, यांना 75 वर्ष पूर्ण झाले. यांनी मुंबईमध्ये एक पूर्ण जसं आता राज्याचे अंदाज समितीचे अध्यक्ष असते तसे देशातले पूर्ण अंदाज समितीचे अध्यक्ष सदस्य इथं मुंबईमध्ये भेटण्यासाठी आले आणि तिथं परिषद आयोजन होते. हे विचारू शकते मुंबईमध्ये कुठे झाली, मुंबईमध्ये झाली म्हणून लक्ष विचारू शकते. आणि किती वर्ष झाले? 75. आता याची अंदाज समितीचे आपण थोडी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघू. अंदाज समिती स्थापना कधी झाली? 10 एप्रिल 1950. 10 एप्रिल 1950. शिफारस केली गेली जॉन मताई 1949 ला. एकाच वर्षात स्थापन झाली 1949. सदस्य किती असतात? 30 सदस्य असतात. हे विचारते ऑप्शन मध्ये. आणि सर्व लोकसभेतील असते.
म्हणजे राज्यसभेतील एकही व्यक्ती याच्यात असतच नाही. सदस्याची निवड कोण करते? दरवर्षी लोकसभेद्वारे करते. ठीक आहे. अध्यक्षाची नेमणूक कोण करते? अध्यक्ष करते, लोकसभा अध्यक्ष. अर्थसंकल्पीय अध्यक्षाचे परीक्षण करते, म्हणजे अर्थसंकल्प असते ना आपला, त्याचा अंदाज लावण्याचे परीक्षण वगैरे सुचवते. अंदाज संसदीय समितीची पूर्वरचना. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 1 मे 2025 रोजी भाजपाचे खासदार संजय जयस्वाल यांची 2025-26च्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेच भाजपाचे खासदार भाई जयंत पांडा यांची 2025-26 साठी सार्वजनिक उपक्रम हे पण एक समिती आहे, अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. भाई जयंत पांडा यांची सार्वजनिक उपक्रम समितीच्या आणि संजय जयस्वाल हे अंदाज समितीच्या. ठीक आहे. पंजाब विधानसभेद्वारे स्वतःचे सर्च इंजिन म्हणजे गुगल क्रोम, मोजिला फायर, ओपेरा यासारखे याचे एक सर्च इंजिन आहे पंजाब विधानसभेद्वारे. 1947 पासून आतापर्यंत विधानसभेतील वादविवाद कारवाई पाहण्यासाठी पंजाब विधानसभेने आपले सर्च इंजिन सुरू केले. यासह पंजाब विधानसभा स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी देशातील पहिली विधानसभा ठरली आहे. कोणती? पहिली विधानसभा ठरली आहे. पंजाबी विद्यापीठ पटियाला, IIT हैदराबाद आणि सीडॅक नोएडा यांच्या सहकार्याने हे साधन विकसित केले आहे. पंजाबी विद्यापीठ पटियाला, IIT हैदराबाद आणि सीडॅक नोएडा यांच्या सहकार्याने साधन विकसित केले आहे. NEVA चे उद्घाटन. केंद्रीय माहिती व प्रसारण संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी 9 जून 2025 रोजी पुदुच्चेरी विधानसभेसाठी राष्ट्रीय ई-विधान ॲपचे उद्घाटन केले आहे. यासह पुदुच्चेरी हे NEVA प्लॅटफॉर्म स्वीकारणारे देशातील 29वे विधिमंडळ बनले आहे. कितवे? 29वे पुदुच्चेरी विधानसभेसाठी. याच्यामध्ये काय काय कशासाठी असते? अधिक कार्यक्षमता, सुलभता, शाश्वतता वाढवून कायदेशीर प्रक्रिया वाढवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. जानेवारी 2020 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. संसदीय कामकाज मंत्रालय हे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नोडल मंत्रालय आहे. NEVA प्लॅटफॉर्म स्वतःचे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या मेघराज 2 हे होस्ट केले आहे. 28 विधानसभा कोणती होती? दिल्ली. पहिली विधानसभा होती नागालँड. 21 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे NEVA या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हे एक लक्षात ठेवा. ECI नेट ॲप हे कोणाचा आहे? भारतीय निवडणूक आयोगाने 3 जून 2025 रोजी एक नवीन तंत्रज्ञान चलित मतदान अहवाल प्रणालीची घोषणा केली आहे. ही प्रणाली ECI नेट ॲपद्वारे प्रत्येक मतदान केंद्रावरून रिअल टाइम अपडेट्स मिळणार सक्षम आहे. जसं आता कुठं आपला वणी विधानसभा आहे, इथे किती वोटिंग झाली, कोणत्या फेरीमध्ये कोणतं येणार आहे, हे याच्यामध्ये मिळणार आहे. निवडणूक प्रक्रियेवर पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास वाढवणे हा याचा उद्देश आहे. ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा. केरळ हे ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे. ठीक आहे, भारतातील पहिले राज्य बनले आहे. कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा 1987 च्या कलम 22(ब) अंतर्गत कायमस्वरूपी लोक अदालत आयोजित केली आहे. 1908 नागरी प्रक्रिया संहिते अंतर्गत त्याला दिवाणी न्यायालय सारखे अधिकार आहे. 1908 जे नागरी प्रक्रिया संहिता आहे त्याच्या अंतर्गत दिवाणी न्यायालयासारखे अधिकार आहे. कुठे गेली आहे? केरळमध्ये. भारतातील पहिलेच राज्य हे विचारू शकते. विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत पहिले हे पंजाब आपण पाहिलेले आहे. बहिरेपणाचे अपंग असलेल्या लोकांसाठी कायदेशीर वर चर्चा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. हे आपण पाहिलेलं आहे. डबल झालं, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया. सशक्त पंचायत नेत्री अभियान. पंचायत राज मंत्रालयाने 4 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे पंचायत राज संस्थाच्या महिला निवडून आलेल्या प्रतिनिधीच्या ऐतिहासिक राष्ट्रीय कार्यशाळेत सशक्त पंचायत नेत्री अभियान राष्ट्रीय कार्यशाळेत सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू केले आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पंचायत नेत्री अभियान कशासाठी आहे? नवी दिल्ली येथे येते. कुठं होते? नवी दिल्ली. 4 मार्च 2025 रोजी. हे जुने क्वेश्चन विचारतात. पंचायत राज संस्थाच्या महिला निवडून आलेल्या ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत
त्यांच्या कार्यशाळा होती सशक्त पंचायत मैत्री अभियान. देशभरातील पंचायत राज संस्थातील महिला निवडून आलेल्या प्रतिनिधींना बळकटी देणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. चंदीगडमध्ये नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. हे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर 2024 रोजी चंदीगडमध्ये 3 नवीन फौजदारी कायद्याची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. सुशिक्षित समाज विकसित भारत शिक्षेपासून न्यायापर्यंत. सुशिक्षित समाज विकसित भारत शिक्षेपासून न्यायापर्यंत ही या कार्यक्रमाची थीम होती. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम या 3 फौजदारी कायद्यांची 100% अंमलबजावणी करणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले आहे. हे कायदे अनुक्रमे भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा 1 जुलै 2024 रोजी संपूर्ण देशात अंमलात आले. निर्भय सक्सेस अकॅडमी मध्ये स्वागत आहे. हा ॲप डाउनलोड करा. इथं आपले करंट अफेअर्स च्या बॅचेस लॉन्च होणार आहे. हे आपला ॲप आहे. CET, TET, MPSC, UPSC, DMER, आरोग्य भरती, लॅबोरेटरी असिस्टंट, फार्मसी ऑफिसर इत्यादी बॅच लॉन्च झालेले आहे. हा स्कॅन करा, तुम्हाला धन्यवाद मित्रांनो. निर्मय सक्सेस अकॅडमीतून तुमचं स्वागत आहे. धन्यवाद.